वेल डन मिस्टर जागीरदार, आम्हाला तुमचा पिच खूप आवडला. लवकरच पुढची बोलणी पण करू. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. थँक्यू सर. भेटू. येस सर, थँक्यू. थँक्यू. येतो. येस, चला. देवांश, येस मॅम. थँक्यू सो मच. डील फायनल झालीये. काय कमाल प्रेझेंटेशन दिलंस तू. दॅट वॉज अमेझिंग. थँक्यू मॅम. आय मीन ही डील मिळणं माझ्यासाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं. आणि आफ्टर ऑल आपण खूप मेहनत पण घेतली आहे प्रोजेक्टसाठी. सो या. पण बघितलंस, तू उगाच त्या टी शर्टवर अडकून बसला होतास. मी म्हटलं ना, मी दिलेला टी शर्ट सुद्धा तुझ्यासाठी तितकाच लकी ठरेल. शक्यच नाही. तुम्ही इथे? हो, खरेदीसाठी बाहेर पडले होते. ऍक्च्युली काय म्हणालीस? काय की मी देवांशला दिलेला टी शर्ट त्याच्यासाठी लकी आहे हे शक्यच नाही. का? फक्त तू दिलेले टी शर्टच लकी असतात की काय? नाही, मला असं म्हणायचं होतं की लकी शर्ट वगैरे असं काही नसतं. मला एवढंच म्हणायचंय की देवांशना जे काही यश मिळतं ना, त्यामागे त्यांचे कष्ट आहेत. लकी शर्ट, टी शर्ट, कपडे हे असं काही मानत नाही. म्हणजे हे पण करेक्टच असेल, पण कितीही कष्ट केले तरी लक शिवाय नशिबाची गाडी काय पुढे जात नसते. सई. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या आयुष्यातलं माझं लक काय? तुम्ही. बर, माझं कौतुक बास झालं आता. तुम्हाला ना सवय लागली आहे मला प्रत्येक गोष्टीला क्रेडिट देण्याची. किती क्यूट आहात तुम्ही दोघं. बरं सई, आज अचानक तू अशी ऑफिसमध्ये कशी काय आलीस? हो, ते सांगायचंच विसरले मी तुम्हाला. ॲक्च्युली मी आणि आई ना वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाहेर पडणार होतो. पण तेवढ्यात नेमका आईंना फोन आला की त्यांच्या गावाकडच्या आई मावशी आहेत ना, त्या आजारी पडल्यात आणि त्यांना आईंची आठवण येते. सिरियस वगैरे नाही आहे ना? नाही, सिरियस वगैरे काही नाही आहे. पण आई म्हणायला जर आठवण येते तर भेटून येते आणि थोडे दिवस तिथे राहते. मग काय, मी एकटीच राहिले. मग विचार आला की तुमच्यासोबत जावं शॉपिंगला, म्हणून तुम्हाला फोनही केला, पण तुम्ही फोनच नाही रिसीव्ह केला. फोन केला होता का? अरे सो सॉरी. ॲक्च्युली प्रेझेंटेशन देत होता ना, तेव्हा फोन सायलेंटला टाकला होता. सो सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता तरी येऊ शकता ना तुम्ही बाहेर? मॅम, आय मीन मी जाऊ शकतो ना आता? आता हे काम तर झालंय आपलं, आणि त्या स्कूल प्रोजेक्टचं पण आत्ता काही करता येणार नाही कारण क्लायंटचा फीडबॅकच आला नाहीये. सो जाऊ ना? या शो. ग्रेट. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. हो मॅडम, तुम्ही पण येता का आमच्या बरोबर खरेदीला? नाही म्हणजे तुम्हालाही उद्याची तयारी करायचीच असेल ना. सॉरी, मी जरा जास्तच खाजगी प्रश्न विचारला. नाही, दॅट्स फाईन. ज्याच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करावा आणि पूजा करावी असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. खरंच सॉरी, मला काही कल्पनाच नव्हती. म्हणजे इट्स ओके सई. तुला कसं माहित असेल की माझ्या आयुष्यात काय घडलंय? आय अंडरस्टँड. बट यू नो सई, तू खरंच खूप नशीबवान आहेस की तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा आणि तुला समजून घेणारा असा लाईफ पार्टनर तुला मिळालाय. नशीबवान तर मी आहेच. बस बस पुरे. किती माझं कौतुक. हा,
निघायचंय आपल्याला, उशीर होतोय. मॅम येतो, सी यू, बाय. चला. तुझ्या या नशिबाचाच तर हेवा वाटतो सही मला. का असं का बघताय? तुम्हाला खूप कौतुक आहे ना माझं. हो, मग त्यात नवीन काय? नवीन तसं काही नाही, पण मला कधी कधी असं वाटतं की तुम्ही जरा जास्तच कौतुक करता माझं. हा म्हणजे आता बघा ना, ऑफिसमध्ये शमिका मॅमनी फक्त एवढंच म्हटलं की त्यांनी दिलेला टी शर्ट जरा जास्त लकी आहे. ते लगेच त्यांचं वाक्य खोडून काढलं तुम्ही. देवांश, प्रश्न फक्त नवीन टी शर्टचा नाहीये. तुम्ही कोणतंही काम करताना एवढे कष्ट घेता, मन लावून काम करता, मग त्याचं क्रेडिट नवीन टी शर्टला का द्यायचं किंवा एखाद्या टी शर्टला का द्यायचं? माझ्या नवऱ्याची हुशारी जर अशी कोणी डावलून लावणार असेल ना, तर ते मला अजिबात नाही आवडत. यार किती क्यूट आहात यार तुम्ही. तुम्ही फक्त माझ्यावरच्या प्रेमासाठी जेव्हा असा उगाच वाद करता ना, तेव्हा इतका लाड येतो ना तुमचा. सिरियसली आय जस्ट लव्ह. देवांश, काय ऑफिस मध्ये आहोत आपण, तर कळू द्या ना माझ्या ऑफिसवाल्यांना पण की माझं माझ्या बायकोवर किती प्रेम येते आणि मी किती रोमॅन्टिक येते. चला. का देवांश, त्या काकूबाईमध्ये एवढं काय आहे की तू तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहेस? शी डझंट डिझर्व यू. यार, एक पण फनी रील नाहीये. बोर होतंय. काय करू? ऑर्डर करते काहीतरी. आईस्क्रीम. रिया, रिया, काय टेलिफोनी आहे का आपली? टेलिफोनी? या तू एवढी शिकलीस, तुला टेलिफोनी नाही माहित? अगं म्हणजे तुझ्या मनाचं माझ्या मनाला कळतं,